तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या इथं पाऊस कसला झाला. तर ही दुसऱ्या दिवशीचं वातावरण आहे आणि पाऊस झाला तर कसं हो का सगळं टाकी बिकी घाण झालती. आणि पाणी आलं होतं दुसऱ्या दिवशी. तर पाणी भरायचं काम चालू होतं. माईच्या पप्पांचं इथं मोटर लावली होती. सगळीकडे बघा ओलं ओलं झाले. पाऊस चांगला पडला बरं का आमच्या इकडं. रिक्षाची बघा म्हणजे अवस्था कशी झाली. 2-3 दिवस झाले रिक्षा दारातच उभी आहे, कारण की रिक्षाला गॅस संपला. गॅस कुठं मिळेना. गॅसची लय पंचायत झाली आम्हाला. अवघड झालंय. आणि ती सगळं फोडलं होतं त्यांनी पाईप टाकायसाठी. आणि इथं बघा चपलान बिपलान लय दारात घाण झाली. आता मला सगळं आवरायला लागते बघा. लय म्हणजे लय दारात पण झाली आणि घरात पण झाली सगळीकडं पाठी. तर आता मला समजून घ्या, माझं तुम्हाला रोजचं डेली रुटीन दाखवते मी. आणि त्या अगोदर माझं एक छोटंसं गाणं ऐका. आवडलं गाणं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. हां, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक छानशी कमेंटसुद्धा करा. तुमच्या कमेंटनं मला आणखीन प्रोत्साहन मिळतं. तुमच्या कमेंट वाचते. ह्या मोबाईलमधलं मला जास्त काही समजत नाही, त्यामुळं रिप्लाय द्यायला वेळ जातो आहे. मोबाईल मी शिकते हळूहळू आणि तुम्हाला रिप्लायसुद्धा देते. तर आता मी माझं तुम्हाला रोजचं डेली रुटीन दाखवते मी. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाच रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. तर माझं छोटंसं गाणं तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हणताल की कोमल असं का करते की असे व्हिडिओ हे ते, तर समजून घ्या मला. तर हे काम माझं रोजचंच आहे. म्हणजे कधी माहीचं पप्पा जर घरी नसलं, माहीला सकाळची शाळा आहे, तर माझं मीच सगळं करते, हँडल करते सगळं घरातलं. आणि माणसांना नेहमी स्वावलंब असावं, दुसऱ्यावरती अवलंबून नसावं. आणि तशीच आहे मी. जशी तुम्हाला दिसते मी तशीच आहे, जशी व्हिडिओमध्ये दाखवते तशीच आहे मी. दुसऱ्यावरती अवलंबून राहत नाही. मी माझी कामं स्वतः करायला जाते, कारण की मला आहे का नाही दुसऱ्यावरती अवलंबून राहायला अजिबात आवडत नाही. कारण की एकदा माणसाला सवय जर लागली की माणूस बरोबर तसाच राहतो. मग ती अपेक्षा ठेवून राहतो समोरच्यावर की नाही ह्यानी माझं काम केलं पाहिजे. तसं राहिलं नाही पाहिजे. आपली कामं आपण स्वतः केली पाहिजे. तर गरम पाण्याची बादली आहे, मी हिटरची काढली, हिथं आणली आणि सरकवत सरकवत आणली. तर हे माझं रोजचंच काम आहे बरं का. तर सरकवत सरकवत हिटरची बादली आणायची. हिटरला पाणी लावते सुद्धा मी कधी कधी निघून, जर बाथरूम कोरडं असेल तर. नाहीतर नाही. नाहीतर मग ह्यांनी भरून ठेवतात, माझी मी आंघोळीला पाणी घेऊन जाते. तर आता मी बघा बादली आणली आणि इथं लांब राहिली. मी आधी बाथरूममध्ये जाते, कारण कपाटामुळे आहे का नाही बाथरूममध्ये जाताच येत नाही मला. तर बाथरूममध्ये गेल्याच्या नंतर माझं पहिलं काम तुम्हाला दाखवते मी. मला अजिबात म्हणजे कसला स्वभाव आहे माझा मला नाही माहिती, पण मला अजिबात घाण आवडत नाही. कसलीच घाण नाही मला आवडत. तर माझी अशी अवस्था आहे. मी जशी आहे तशी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आता. कारण की घ्या समजून, व्हिडिओ फक्त माझ्या रोजच्या कामाचंच येतील तुम्हाला. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण येतील, रोजच्या कामाचं व्हिडिओ. तर इथं दरवाजात बादली आणली मी आणि पाणी असं मी मागाने घेत असते. कारण की बादली डायरेक्ट उंबऱ्यातून आतमध्ये येत नाही, आपल्याला उचलायला येत नाही. माहीचं पप्पा ते दाखवतात. कुणी गैरसमज करून घेऊ नका. फक्त मी माझं तुम्हाला काम दाखवते. नाहीतर म्हणतात की मग माहीचं पप्पा होतं त्यांनी का नाही नेली. तर मीच त्यांना म्हणलं की माझा हा व्हिडिओ काढा, कारण माझं मी ही काम करते. एका व्हिडिओत पण दाखवले तुम्हाला, पण एवढं डिटेलमध्ये नाही दाखवलं तुम्हाला. तर आता ही बादली मी अर्धी बादली घेते आणि अर्धी बादली नंतर आतमध्ये वळते. तर माझं रोजचं हे काम आहे. हे काही कॅमेऱ्यामध्ये कोण तुम्हाला दाखवू शकणार नाही किंवा काय नाही. म्हणून मी त्यांना म्हणलं की मला हे का नाही हे करू द्या, दाखवा म्हणलं होतं मला. तर इथं बाथरूममध्ये आहे का नाही मी थोडंसं निरमा टाकला आणि ही घासणार आहे मी. कारण की इतकं घाण झालं आहे तिथं सगळं, मातीचं आणि त्याचं हे झालं आहे पावसानं ह्यानं. तर ही पहिलं मी बाथरूम घासते. कारण की काय होते माहिती आहे का, माही आहे का नाही शाळेतून येते आणि तसंच चिखलाचं पाय ही तसंच घेऊन येते सगळं. त्यामुळं लय घाण होतं ती. आणि मला तर अजिबात घाण आवडत नाही.
आणि आंघोळीला बसलं आणि तीच समोरच बघायचं म्हणलं की मला लय वैताग येतो. तर मी ही काम करते. हेच काय, मी संपूर्ण बाथरूम पण घासते. म्हणजे उभ्या ज्या भिंती आहेत ना, भिंतीला फरशा आहेत ना, त्या फरशासुद्धा घासते. आणि खरं सांगू, माझ्यावर तुमचं लय म्हणजे लय, तुमचं जितकं मानावं तितकं आभार कमीच आहे तुमचं. कारण की जसं माझं यूट्यूब चॅनल चालू झालं आहे तसं मी तर म्हणेन की माझा चांगला दिवस आहे. मी दुसऱ्याकडे बघून जगते. कारण की दुसऱ्यापेक्षा आपल्याकडं थोडंसं हाय म्हणून तर जगते की बाबा त्याच्यासारखं तर नाही, असं मी जगत असते. कारण की मी अकलूजमध्ये गेले ना, बरेच दिव्यांग बघत असते की माझ्याकडे जे आहे ती काहींचं स्वप्न असते. त्यामुळं मी जगते तशी आनंदाने, आणि मला जगायला पण तसंच आवडतं आनंदानेच. माझा रोजचा दिवस फक्त मला कामातच घालवं वाटतं बरं का, खरं तर सांगायचं. पण व्हिडिओमुळं नाही का, वेळ पण होतोय, उशीर लागतोय व्हिडिओमुळं. मला वाटतं की रोजचा माझा दिवस असा म्हणजे काही ना काय असा कामातच गेला पाहिजे. पण व्हिडिओ कोण काढायचं मग, असं होते ना. मग व्हिडिओमुळं जरा पंचायत होती थोडीशी. तरी पण चला बघा, मी कशी बाथरूम घासते, कशी धुते, बडाबडा करत धुते बरं का. मी माहीला म्हणते पाणीसुद्धा होतच नाही, असं नाही तसं नाही. बाथरूममध्ये कडला फरशी बघ किती घाण झाली, त्याला लिक्विड नाही, लिक्विड संपलंय. गॅस आमचा रिक्षाला संपला आहे, 3-4 दिवस झालं गॅस मिळाला रिक्षाला. लय अवघड झालं आहे गॅसचं. तर तुमच्याकडं गॅस कसा आहे ते पण सांगा. तर आणखीन एक सांगते तुम्हाला माझी रिअल कहाणी. तर माझी रिअल कहाणी अशी होती की ज्यावेळेस हे बाथरूम नव्हतं ना, त्यावेळेस माझी असली आपदा होती, तुम्हाला सांगते. आता तुमची माझी काय समजू शकताय ही भावना माझ्या. तर उन्हाळ्यात फरशी पोळायची, अक्षरशः पायाला माझ्या ना असं जखमा व्हायच्या काय काय वेळेला. उन्हाळ्यात फरशी पोळायची. आणि पावसाळ्यात आहे का नाही, तर पावसाळ्यात असं सगळे कपडे ओली व्हायची माझी वरती बाथरूमला जाताना. आता जुनं बाथरूम, जी जुने व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे. कपडे ओली व्हायची, तिकडून यायचं तसल्या पावसात चिकचिक चिकचिक करत, कसल्या पण ह्याच्यातनं घाणीतनं म्हणा कशातनं म्हणा सारखाय लागायचं. परत यायचं, मग ती कपडे बदलायची, मग घरात यायचं. असं म्हणजे लई होत होतं माझं. पण जसं मी हे बाथरूम केलं, मी खरं सांगते तुम्हाला, मी एकही रुपया कुठंच न खर्च करता मी माझ्या स्वतःसाठी मी स्वप्न बघितली. आणखीन एक माझं स्वप्न आहे बरं का, लय मोठं स्वप्न आहे माझं, की मला आहे ना व्हीलचेअर घ्यायची. म्हणजे मला सायकल तयार करायची तशी. त्या दृष्टीनंच मी व्हिडिओ बनवते, तुम्हाला दाखवते. सायकल मला तशी तयार करायची. बघा माझे आंघोळ बिंगोळ झालेली आहे. मी आता घरात येते तर त्यांनी व्हिडिओ लगेच काढायला सुरुवात केली माझ्या पप्पांनी. तर मला सायकल बनवायची, ते माझं स्वप्न आहे. तर मला तेवढी साथ द्या तुम्ही, बस माझं मी स्वप्न पूर्ण करते. तर इथं मी आले, आता घरामध्ये यायला लागले. आले की डायरेक्टच कूलरमुळं सरकायला येत नाही मला, असं म्हणजे 3 जागेवर वाकडं व्हायला लागतं. तर आले आणि इथं मी आरसा लावलेला आहे. लगेचच मी इथं वेणी घालते, आरसा लावला आहे तर इथं वेणी घालते. आणि केसांची तर लय वाट लागली माझ्या, तुम्ही बघू शकताय. लय म्हणजे लय पातळ केस झाली. लय लक्षच दिलं नव्हतं लय दिवस केसांकडं. मी गेल्या वर्षीपासून वर्षभर गोळ्या खाल्ल्या, अशी केस गळायला लागल्यात, अशी केस गळतात मरणाची. काय लावावं केसांना ते पण समजाना. सगळी पातळ झालेत केस. कांगवा तुटला पण केसाचा गुतडा निघाला नाही. इतकं अवस्था बेकार माझी. काय करता, केस नुसती लांब असून त्याला चांगली पण पाहिजे की विरळ विरळ झाल्यात सगळी. गोळ्या खाल्लं की होते तसं काय माहिती, पण असं संपूर्ण शरीर असं नाजूक झाल्यासारखं झालंय माझंच. माहीचं पप्पा व्हिडिओ काढत होतं. मी केस कापली होती मधी. कापली म्हणजे ती काय व्हायचं माहिती आहे का, खाली असं महागं सराय गेलं, पाठीमागं ती गुतली केस खाली असं सरताना, की ती नरड्याला फास बसल्याने व्हायचं की तटातट केस तुटायची. म्हणून मी केस कापली मधी. लय लय म्हणजे कापली. एक ईदभर तरी केस मी कापले असते गेल्या वेळेस. तरी अशी केस एवढी गळायला लागल्यात माझी, काय करावं आणि काय नाही. तर चला, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. गाणं पण बघा बरं का, शेवट सांगते, गाणं पण म्हणलेले आहे मी. गाणं पण बघा. गाणं जर आवडलं असेल तर नक्कीच सांगा मला कमेंट करून. आणि छानशी आता माझी सगळी तयारी झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची नंतरनं. स्वयंपाक करायचा. माहीला गेली शाळेत, माहीला लावली शाळेत तिला खाऊन पिऊन. तरी अशी वरची केस आहे ना माझी थोडीशी अशी खुरटी झाल्यात, कारण वरूनच केस गेली होती माझी सगळी, त्यामुळं असं झालं. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असं वरून असं हे झाल्यासारखं, टक्कल पडल्यासारखं. तरी तसं झालं आहे माझं, बेकार झाले. तर ही केसांची पिशवी, आम्ही केस भरपूर ठेवल्या तरी बांधू केस ठेवते मी. एक केससुद्धा जाऊ देत नाही वायाला.
सगळी ठेवते अशी साठवून. तर चला बाय, भेटू सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये.